वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा कोकण टूर शेअर करणार आहे, जो की 2 दिवसाचा होता. पुण्यापासून तर कोकणपर्यंत आमचा 2 दिवसाचा टूर मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे. म्हणजे आम्ही पुण्यातून केव्हा निघालो आणि किती वेळ लागला कोकणात जायला, आम्ही कसं सर्व मॅनेज केलं, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही पुण्यावरून संडेला सकाळी 5 वाजताच निघालो. कारण आम्हाला म्हणजे जाताना ताम्हिणी घाटावरून जावं लागते ना. तर आम्हाला सकाळचा तो ताम्हिणी घाटचा जो व्ह्यू आहे, जो की खूप छान दिसतो सकाळच्या टाईमला, आणि सकाळी थंडी पण असते, तर आम्हाला तो व्ह्यू बघायचा होता. त्यामुळे आम्ही सकाळी लवकरच निघालो. तर सकाळी जो ताम्हिणी घाटचा जो व्ह्यू आहे तो खूप छान दिसत होता. आणि आम्ही कसं सकाळीच 5 वाजता निघालो असल्यामुळे आम्हाला म्हणजे भूक पण लागली होती थोडीफार. तर आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता. तर घाटामध्येच आम्ही एका इथे नाश्ता करायसाठी थांबलो. तर मग तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला पोह्याचा. म्हणजे तिथे त्या टाईमला पोहेच बनलेले होते, तर त्यामुळे आम्ही पोह्याचा ब्रेकफास्ट केला. त्यानंतर चहा कॉफी घेतली आणि वातावरण तसं ढगाळ झालेलं होतं आणि आमचा नाश्ता पण करून झालेला होता. तर मग आम्ही तिथून निघालो आणि तिथून निघाल्या पाऊस पण सुरू झाला. पाऊस येत होता आणि सर्व हिरवगार वातावरण, म्हणजे असं वाटतच नव्हतं त्या रस्त्याने, म्हणजे ताम्हिणी घाटातून जाताना, की आता म्हणजे उन्हाळा चालू आहे. असं वाटत होतं की एकदम छान असा पावसाळा सुरू आहे आणि घाट आणि पाऊस येत होता छान, खूप छान वाटत होतं. तर मग असंच थोडं समोर गेलो आणि पाऊस बंद झाला. त्यानंतर मग असंच आम्ही व्ह्यू बघत पोहोचलो कोकणामध्ये. आम्हाला श्रीवर्धन बीचला जायचं होतं. श्रीवर्धन बीचला जायचं होतं आम्हाला, आणि आम्ही रूम वगैरे म्हणजे एक हॉल बुक केलेला होता आम्ही. म्हणजे आम्ही फॅमिली होतो, 8 जण होतो आम्ही टोटल. तर मग आम्ही एक मोठा हॉल बुक केलेला होता. रूम पण छान होती. तर म्हणजे ती आम्ही बीच जवळून म्हणजे असं वॉकिंग डिस्टन्स एवढ्या अंतरावरच आम्ही रूम केलेली होती. तर आधी आम्ही रूमवर गेलो. म्हणजे आमचं जे सामान वगैरे आहे ते सर्व रूमवर ठेवून दिलं. थोडं रिलॅक्स झालो. बघा तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आमची रूम होती. रूम पण खूप छान होती आणि गॅलरी वगैरे सर्व खूप छान होतं. आणि रूमच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता. मेन म्हणजे तिथून थोड्याच डिस्टन्सवर आमचा बीच होता, तर त्यामुळे काहीच टेन्शनचं काम नव्हतं. त्यानंतर मग आम्ही रूमवर थोडं रिलॅक्स झालो आणि मग श्रीवर्धन बीचवर गेलो. आणि तिथे आम्ही खूप मस्ती धमाल केली, थोड्या राईड केल्या आणि खूप वेळ थांबलो तिथे. आणि तिथे पण पाऊस सुरू झाला, तर ते खूप छान वाटत होतं. म्हणजे उन्हाळा होता, तर गरमी असते, तर मग वरून पाऊस सुरू झाला, तर म्हणजे सावली आणि ढगाळ वातावरण झालं होतं. तर तेव्हा खूप छान वाटलं बीचवर. तिथून यायची इच्छाच नव्हती होत. तर खूप एन्जॉय केला आम्ही तिथे. नंतर मग आम्ही खूप थकून गेलो आणि मग आम्हाला रूमवर जायचं होतं, कारण आम्हाला आता भूक लागलेली होती. तर मग आम्ही रूमवर गेलो. आमचं आवरून घेतलं आम्ही सगळं, म्हणजे कपडे वगैरे चेंज केले, अंघोळ वगैरे करून कपडे चेंज केले. आणि त्यानंतर मग आम्ही तिथेच म्हणजे जिथे आम्ही रूम केली होती तिथेच आम्ही त्यांना जेवणाची ऑर्डर दिलेली होती आधीच, कारण माहीत होतं ते बीचमध्ये टाईम लागणार आहे आणि तिकडून आल्यावर खूप थकून जाऊ, बाहेर जायची इच्छा नाही होणार, म्हणून आम्ही तिथेच ऑर्डर दिलेली होती. तर व्हेज थाळीची ऑर्डर दिलेली होती. तर मग तिथे आम्ही नंतर जेवण केलं छान. पण सांगितले होते त्यांना, म्हणजे उकडीचे मोदक. आता कोकणला गेलो आणि उकडीचे मोदक नाही खाल्ले तर मग काय खाल्लं, बरोबर ना? आणि उकडीचे मोदक, त्यावर तूप, खूप भारी लागत होतं ते. खूप छान टेस्ट होती उकडीच्या मोदकची. तर मग ते मोदक पण खाल्ले. नंतर मग जेवण वगैरे झालं आणि आम्ही थोडी रेस्ट केला, कारण थकलेलो होतो. आणि आम्हाला म्हणजे 4-5 वाजता तिकडे हरिहरेश्वर टेम्पल आणि तिथेच जो बीच आहे तिथे पण जायचं होतं. त्यानंतर मग थोडा आराम केला आणि आम्ही 5 वाजता निघालो हरिहरेश्वर टेम्पलला जायला.
तर तिथे गेलो आम्ही, तिथले दर्शन घेतले. आणि तिथे बघा एक छान पॉईंट आहे, त्याला थोडं वर चढावं लागतं. म्हणजे थोडं थकून जातो आपण, पण तो पॉईंट छान आहे, म्हणजे छान व्ह्यू दिसत तिथून. तर मग तिथे चढत गेलो आम्ही कसं बसं. गेल्यावर पूर्ण गेलो नाही, म्हणजे आमच्याजवळ छोटे मुलं होते, तर मग आम्ही थोडं वरती जाऊनच तो व्ह्यू बघितला. नंतर मग तिथे आम्ही थोडं ज्यूस वगैरे घेतलं आणि मग तिथून निघालो. आणि मग आम्हाला तिथेच बीचवर पण जायचं होतं आणि तिथे आम्हाला सनसेट व्ह्यू बघायचा होता. तर मग तिथेच छान बीचवर बसून आम्ही म्हणजे ज्या लाटा असतात, ज्या आपल्याला डोळ्याने बघायला खूप छान वाटतं, ज्या की आपण काही मुवमेंट असतात ना अशा की ज्या आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर नाही करू शकत किंवा आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर नाही करू शकत, ज्या की डोळ्यांनी बघायला छान वाटतात. तर असं आम्ही शांत आरामात असं बीचवर बसून व्ह्यू बघत होतो आणि आम्ही तिथला सनसेट व्ह्यू पण बघितला. भारी वाटलं ते बघायला. आम्हाला एकाच दिवशी 3ही ऋतू बघायला मिळाले. म्हणजे कसं, जेव्हा आम्ही सकाळी निघालो ताम्हिणी घाटातून, तर असं वाटत होतं की हिवाळा आहे. म्हणजे छान सगळीकडे हिरवं हिरवं आणि म्हणजे अशी खूप छान थंडी वाटत होती. तर असं वाटत होतं की हिवाळा आहे. त्यानंतर बघा मग लगेच आम्हाला पाऊस पण लागला, म्हणजे रस्त्याने पण पाऊस लागला आणि मग आम्ही बीचवर असताना पण तिथे थोडा पाऊस लागला. तर असा झाला पावसाळा. आणि त्यानंतर दुपारून जेव्हा आम्ही बाहेर आलो, म्हणजे बाहेर जेव्हा इकडे हरिहरेश्वर बीचला आलो, तर तिथे एवढं गरम होतं, तर म्हणजे एकदम असा कडक उन्हाळा जाणवला. तर आम्हाला एकाच दिवशी 3ही ऋतूचे दर्शन झाले, म्हणजे हिवाळा, पावसाळा, देन उन्हाळा. पण काही असो खूप मजा आली, म्हणजे आम्ही खूप धमाल मस्ती केली. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण सर्व एकत्र येतो फॅमिली आणि कुठेतरी पिकनिकला किंवा टूरला जातो आणि तिथे म्हणजे तिथली जी एन्जॉयमेंट असते ती वेगळीच असते. शिवाय आमच्यासोबत मुलं होते, तर मग आणखी जास्त एन्जॉयमेंट झाली. भारी एक्सपिरियन्स होता आमचा. एन्जॉय केलं आम्ही, मुलांनी, सर्वांनी खूप एन्जॉय केला. आणि तसंही बीच म्हटलं की सर्वांनाच आवडतं. सर्वांना वाटतं की असं सुट्टीमध्ये काहीतरी प्लॅन करावा, कुठेतरी जावा. आणि आता उन्हाळ्यात तर मोस्ट ऑफ लोक हे बीचवर यायलाच पसंत करतात, कारण उन्हाळा असल्यामुळे आणि जास्त ऊन असल्यामुळे कुणाला म्हणजे असं इकडे तिकडे जावं वाटत नाही उन्हामुळं. तर मग बीचवर मोस्ट ऑफ जातात उन्हाळ्यात. बीच किंवा वॉटर पार्क इकडेच जातात. म्हणून मग आम्ही पण इकडे यायचा टूर बनवला आणि छान वाटलं, मजा आली. आलो आणि रात्रीचं जेवण केलं आम्ही, म्हणजे व्हेज थाळी पण बोलावली होती रात्री आणि अंडा थाळी पण होती आणि दाल खिचडी वगैरे असं आम्ही मेनू घेतला होता रात्रीचा. तर मग रात्रीचं जेवण केलं आणि थोडं बाहेर तिथलाच जो आमच्या रूमच्या आजूबाजूचा एरिया जो आहे तो एक्सप्लोअर केला. आणि आता आम्ही फार थकलेलो होतो, तर मग आम्ही झोपून गेलो. तर मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच बीचवर गेलो, सकाळी 7 वाजता. म्हणजे पण होती आणि खूप छान वाटलं. त्यानंतर मग तिथे आम्ही 2 तास थांबलो, 9 वाजेपर्यंत. आणि आमचं म्हणजे चेकआउट इकडे 11 वाजताचं होतं. त्यानंतर मग आम्ही 9 वाजेपर्यंत आम्ही बीचवर होतो. त्यानंतर मग रूमवर आलो, सर्व आवरून घेतलं आणि फ्रेश झालो, कपडे वगैरे चेंज करून मग आम्ही तिथेच नाश्ता केला आणि 11 वाजता तिथून निघालो. आणि त्यानंतर मग आम्ही दिवेघर जो बीच आहे तिथे जायचं होतं आम्हाला दुसऱ्या दिवशी. तर मग नाश्ता करून आम्ही दिवेघर बीचला जायला निघालो. गोला दिसला, म्हणजे गोल्याचा स्टॉल लागलेला दिसला तिथे गाडी. तर मग मस्त ऊन होती आणि थंडा थंडा गोला खाण्याची वेगळीच मजा येते ना. आणि तिथे म्हणजे गोल्याची जी गाडी होती तिथून जो बीचचा व्ह्यू आहे तो खूप भारी दिसत होता. तर मग आम्ही तिथे थांबलो, तिथून म्हणजे गोला वगैरे खाल्ला आणि तिथे बसून मस्त बीचचा व्ह्यू बघितला, एन्जॉय केला. तर आणि मग तिथे तिथे दिवेघर बीचला थोडं थांबलो, थोड्या रील्स वगैरे काढल्या, तिथे फोटो वगैरे कॅप्चर केले.
कारण आता आपण बीचवर गेलो म्हटल्यावर आपलं असतेच फोटो काढणे, रील काढणे, त्यामध्ये जास्त टाईम जातो. आणि तसं म्हणजे पहिल्या दिवशी कसं आम्ही बीचवर एन्जॉय केला ना, म्हणजे अंघोळ वगैरे केली. तर आता आम्हाला इथे दिवेघरला आम्हाला इथे फक्त रील्स काढायचे होते आणि फोटो काढायचे होते. तर मग आम्ही तेच केलं. तर तिथेच आम्हाला टाईम झाला, 4 वाजले. अशा प्रकारे मग आम्ही तिथून निघालो. तर मग आम्हाला पुण्याला यायला टाईम म्हणजे रात्रच झाली. तर असा होता आमचा 2 डेजचा कोकण टूर, पुणे टू कोकण. खूप छान टूर झाला, मजा आली. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.